नमस्कार. अंगारकी चतुर्थीनिमित्त आज आपण गणपती बाप्पाला पातोळ्यांचा प्रसाद बनवणार आहोत. या ज्या पातोळ्या आहेत त्या कोकणामध्ये एकदम फेमस आहेत. 2 चमचे मी ते साजूक तूप घेतलेले आणि त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं मी टाकून घेतलेले. यातच आपल्याला थोडासा गूळ टाकून घ्यायचा आणि याचं आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे. हे जे सारण आहे ते आपण पातोळ्यांमध्ये भरून घेणार आहोत. तर अगोदर गुळाला पाणी सुटतं आणि नंतर हे मिश्रण जे आहे ते घट्टसर बनतं. आता इथे मी थोडीशी वेलची पुडही टाकून घेतली आहे, जेणेकरून सारण आपलं छान असं बनतं. इथे सारण बनवून तयार आहे. आता आपण उकड काढूयात. इथे मी पाऊण कप तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर त्यासाठी मी ते 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. त्यात चवीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. याला छान अशी उकळी काढायची आहे. नंतर यात आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकून ते शिजून घ्यायचं आहे. 10 मिनिटांसाठी याला झाकण ठेवून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला हे पीठ पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला पातोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. मी ते हळदीची पानं स्वच्छ अशी धुवून पुसून घेतलेली आहे. त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या आहेत आपल्याला पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता हे पीठ आपल्याला यावर ठेवून घ्यायचं आहे आणि ते हाताच्या साहाय्याने प्रेस करून त्याची एक आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे आणि आपण जे यात सारण बनवलेलं आहे ते यात भरून घ्यायचं आहे. शक्यतो ही जी पोळी आहे ते तुम्ही पातळसर करावी, जेणेकरून शिजल्यानंतर ती खूप छान लागते. आता हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि एक फोल्ड देऊन आपल्याला या पातोळ्या बनवून घ्यायच्या आहे. अशाच पद्धतीने मी संपूर्ण पातोळ्या बनवून घेणार आहे. आता अजून एक पातोळी मी तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे. तुम्हाला जितकं पातळ हे बनवता येईल तितकी तुम्ही ती पातळ बनवायची आहे. तिची चव खूप छान लागते. कोकणामध्ये सर्रास गणपतीच्या दिवसांमध्ये या पातोळ्या केल्या जातात. हळदीच्या पानांमध्ये केल्याने हळदीचा खूप छान असा स्मेल त्याला येतो आणि कलरही त्याला खूप छान येतो. आता हे आपल्याला वाफेवर 10 मिनिटांसाठी शिजून घ्यायचे आहे. झाकण ठेवून घेतलेले आहे मी. 10 मिनिट हे मी शिजून घेणार आहे. मंद आचेवर मी ते शिजून ते तयार केलेले आहेत. तुम्ही ते बघू शकतात. मस्त अशा आपल्या पातोळ्या इथे बनवून तयार आहेत. त्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. सुंदर असा हळदीचा वास इथे येतोय. बघा किती छान अशा आपल्या पातोळ्या इथे बनवून तयार आहे. वरतून तूप टाकून तुम्ही हा देवाला नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे.